नोटाबंदीच्या घोषणेनंतर राज्यातल्या कुठल्या शहराची सर्वात जास्त चर्चा असेल तर ती नाशिकची आहे। कारण कुंभनगरी मंत्रभूमी अशी ओळख असणारा नाशिक आता ब्लॅक मनी हब म्हणून ओळखलं जात आहे। कारण नाशकातले ठराविक महंत, पुरोहित, बँक संचालक आणि राजकीय नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। नाशिक जिल्हा आणि विश्वास सहकारी बँकेभोवती संशयाचं वलय। नोटाबंदीनंतर नाशिक तपास यंत्रणांच्या रडारवर। पॉलिटिकल महंत सुधीर दासची चौकशी। राष्ट्रवादीचा माजी खासदार देविदास पिंगळेला अटक। राष्ट्रवादीचा माजी युवक अध्यक्ष छबू नागरेला अटक। 2 पुरोहितांकडून कोट्यवधींचं घबाड जप्त। या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर कुंभनगरी अशी ओळख असलेलं नाशिक ब्लॅक मनी हब कसं बनलंय हे वेगळं सांगायची गरज नाहीये। मात्र नोटाबंदीनंतर झालेल्या कारवाईमुळे जेवढी नाशिकची प्रतिमा मलिन झाली आहे तेवढीच राष्ट्रवादी काँग्रेसचीही। राष्ट्रवादीचा माजी खासदार आणि नाशिक बाजार समितीचा सभापती देविदास पिंगळे जेलची हवा खातोय। जवळपास 56 लाखांचा अपहार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलाय। एवढंच नाही तर तपास यंत्रणांच्या छाप्यामध्ये पिंगळेकडून किलोभर सोनं आणि किलोभर चांदीसह बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। सद्यस्थितीत जर का आपण बघितलं तर या सगळ्याचा फटका म्हणजे एक तर नाशिककरांच्या मनात राष्ट्रवादीबद्दलची प्रतिमा अशी आहेच की थोडेसे गुंडांचा पक्ष किंवा असामाजिक तत्व ज्याला आपण म्हणतो अशा लोकांशी जवळीक असलेला पक्ष किंवा गुन्हेगारांच्या याच्यावर पांघरून घालणारा पक्ष अशी नाशिककरांमध्ये राष्ट्रवादीची एक इमेज होतीच। ती या सगळ्या घटनांमुळे अधिकाधिक अधोरेखित झालेली, अधिकाधिक ठळक झालेली। राष्ट्रवादीचा माजी युवक अध्यक्ष छबू नागरेनं तर चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा आरोप होतोय। नाशिककरांनी तर छबूला तेलगी पार्ट 2 अशी ओळख द्यायला सुरुवात केली आहे। त्याची बँक खाती सील करण्यात आली असून त्यात कोट्यवधींची रक्कम जमा आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विश्वास ठाकूर यांच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये नोटबंदीनंतर अवघ्या 5 दिवसामध्ये तब्बल 37 कोटी रुपये जमा झाले। इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाल्यामुळे ही बँक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कुठेतरी पाणी मुलतंय असा आता समज केला जातोय। जिल्हा बँकेत सुद्धा 340 कोटी रुपये जमा झाले। त्याच्यामुळे या दोन्ही बँका तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। हे कमी म्हणून की काय, आयकर विभागानं त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांवर छापेमारी सुरू केली। त्यात 2 पुरोहितांकडून 2 कोटींची रोकड आणि 4.5 किलो सोनं हस्तगत करण्यात आलंय। नोटाबंदीनंतर झालेल्या कारवायांमुळे नाशिकचं राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक वर्तुळ नक्कीच मलिन झालंय। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।